मुंबईमध्ये काँग्रेस उमेदवार आयात करणार असल्याचं कळत आहे। ठाकरेंच्या सेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांना पंजावर निवडणूक लढायला लागू शकते अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। तेजस्वी घोसाळकरांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंची चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असं सध्या माहिती समोर येते। उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीये आणि हा उमेदवार कुठून आणायचा असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस समोर आहे। एका पातळीवर ही चर्चा अशाही पातळीवर पोहोचलेली होती की ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडली जाईल का, इतपत समस्या काँग्रेस समोर होती उमेदवार मिळण्याबाबत। मात्र आता उद्धव ठाकरेंची चर्चा करून तेजस्वी घोसाळकर यांनाच पंजावर निवडणूक लढण्याची विनंती केली जाईल आणि तशा प्रकारचा काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय नेमकी शक्यता आहे, कशा प्रकारे तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी मिळू शकते? तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये घेण्याची शक्यता आहे। या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा होऊ शकते, कारण दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी आहेत आणि आपण जर पाहिलं तर त्यांची काही लोकांशी चर्चा देखील झाली होती आणि फेसबुक लाईव्हच्या दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर घोसाळकर हे नाव पूर्ण देशाला माहिती झालं आणि एक सहानुभूती देखील तेजस्वी घोसाळकर यांच्या सोबत आहे। तसं जर पाहिलं तर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र तेजस्वी घोसाळकर यांच्याबद्दल खास करून सहानुभूती आहे आणि हा जो उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला जरी असला तरीही शिवसेनेचे माजी नगरसेवक राहिलेल्या अभिषेक घोसाळकर यांचा जनसंपर्क मोठा होता आणि या मतदारसंघावर त्याचा फायदा होऊ शकतो। महागाई बेरोजगारीच्या मुद्द्यावरती काँग्रेस या मतदारसंघामध्ये भाजपच्या विरोधात रान उठू शकतं आणि एक तुल्यबळ लढत होण्यासाठी तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये घेतलं जाऊ शकतं। मात्र या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची चर्चा करूनच हा निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढारी न्यूजला दिलेल्या माहितीमध्ये म्हटलेलं आहे। निश्चित, धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीबद्दल।